कृषी सारथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो. आपले जे सोयाबीन आहे आपण प्रथमच बेडवर केलेलं आहे. हे सोयाबीन आहे RVSM 1135. कृषी मित्र राजू यांच्याकडून आपण या 2 एकरचं बियाणं आणलं होतं आणि बेडवर प्रथम लावलं आहे मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये आता आपण या शेंगा बघणार आहोत, कसा माल लागला काय नाही आणि किती फवारणी केल्या, काय नियोजन केलं याबद्दल आपण सांगणार आहोत मित्रांनो. चला मित्रांनो बघूत आपले शेंगाचा ब्लॉग. मित्रांनो आपण 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनीचा प्रयोग केला आहे आणि टोकन यंत्राद्वारे एका जागी 3 ते 4 दाण्याच्या पडतील याप्रमाणे टोकन यंत्राची सेटिंग केली होती. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे माल लागला आहे. आणि मित्रांनो शेंग तोडून दाखवतो. ही शेंग टच भरलेली आहे मित्रांनो, पूर्णपणे 100% शेंग भरलेली आहे मित्रांनो. आपण याला फवारणी म्हटलं तर 3 फवारण्यामध्ये ही आपले RVSM 1135 आली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा येलो मोजॅक, आकस्मिक मर किंवा करप्यासारखा हा कुठल्याही प्रकारचा रोग येतं या सोयाबीनवर आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळालेला आहे. मात्र इतर जातीवर जसं की येलो मोजॅक असेल, आकस्मिक मर असेल किंवा धुईमुळं करपा आला, तसं आपल्या प्लॉटवर काही घडलेलं नाही मित्रांनो. आपण साध्या फवारणी घेतल्या आणि ठराविक अंतरानंतर घेतले मित्रांनो. चला मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की बुवा काट्याचं सोयाबीन दाखवलंय, तर आपण जाऊ तर थोडंसं मधामध्ये. चला मित्रांनो या. मित्रांनो आता थोडं मदत आल्यानंतर आपण बघू शकता सोयाबीनला शेंगा कशा लागल्यात. मित्रांनो आपण याला खत एकदा टोकन यंत्राने दिले होते, सरीच्या मधोमध दिलं होतं. नंतर आपण काही खताचं व्यवस्थापन नंतर केलं नाही मित्रांनो. आपण याच्यामध्ये नंतर खताचं व्यवस्थापन आपण स्प्रेद्वारेच केलं आहे मित्रांनो. सुरुवातीच्या अवस्थेत 19-19, नंतर 12-61 फुटव्याच्या अवस्थेत आणि शेवटी आपण न्यू पोटॅश म्हणून एक बाजारामध्ये उपलब्ध कंटेनवाले निघलं. न्यू पोटॅशमधून सल्फर आणि पोटॅश आहे त्याच्यामध्ये. त्याच्याद्वारे आपलं खत व्यवस्थापन झालं आहे मित्रांनो. कीटकाचं म्हणलं तर आपण पहिली फवारणी ही 25 मित्रांनो. पहिले जर आपण म्हणलं आपण बीज प्रक्रिया केली होती. बीज प्रक्रियेमध्ये आपण बेस्ट ॲग्रो लाईफचं वार्डरमधून येते 2 बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून, त्याद्वारे आपण नंतर 3 फवारणी केल्या मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं रोग वगैरे काय नाही बघा मित्रांनो. शेंगा जर म्हणजे आता मी आतापर्यंत ज्या व्हरायटी लावल्यात त्या व्हरायट्यामध्ये सर्वोत्तम व्हरायटी ही आहे मित्रांनो. हीच आहे. तुम्ही बघू शकता 2च लाईनी आहेत मित्रांनो. हे 2च लाईनी